हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कशा आहात? ठीक आहे ना? कालचे इंग्लिश समजलं? क्वेश्चन पेपरमधलेच येते. तुम्ही चांगले 2 प्रश्न केले ना? हां, केले असतील असा विश्वास धरतो. बरोबर की नाही? अँड डिपेंड ऑन यू ओनली. स्टडी गो ऑन, स्टडी हार्ड, यू विल गेट मार्क्स. काहीतरी बेनिफिट पाहिजे ना आपल्याला. आपण स्टडी केलं तर आपल्याला बेनिफिट मिळेल, फायदा होईल, पर्सेंटेज येतील आणि आपल्याला डोक्यात बुद्धी येईल. म्हणजे त्याच्यातले इंग्लिश स्पीकिंग ऑटोमॅटिकली आता इंग्लिश स्पीकिंगवर आपण घेतले 2-4 महिने. आता त्याच्यावर आपण प्रश्नाची उत्तरं, वेगवेगळ्या फ्रेजेस आहेत, म्हणी आहेत, ते आपण वाक्प्रचार आहेत ते घेऊ राहिलो की जे प्रश्नपत्रिकेतलेच आहेत. आता बघा इंग्लिश या ठिकाणी ऑफन OFTEN ऑफन. ऑफन म्हणजे वारंवार. ऑलवेज म्हणजे नेहमी. ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. ऑलवेज म्हणजे नेहमी. ऑफन म्हणजे वारंवार. ऑफनचा उपयोग आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये येतो, नाही का? तर तो आपण त्याच्यातले वाक्य करायचे आहेत तुम्हाला आणि त्याच्यातले मराठी अर्थ पण तुम्हाला सांगता आला पाहिजे. कळलं की नाही? मग पहिलं घेऊया आपण. हाऊ ऑफन टेक अ बाथ. हाऊ पहिला. हाऊ ऑफन टेक. हाऊ ऑफन डू यू टेक अ बाथ. हाऊ ऑफन डू यू टेक अ बाथ. डू यू टेक अ बाथ. प्रश्न आहे म्हणून क्वेश्चन मार्क आहे की नाही? हाऊ ऑफन डू यू टेक अ बाथ. हाऊ ऑफन डू यू टेक अ बाथ. ठीक आहे नाही? किती वेळा आंघोळ घेतोय, किती वेळा आंघोळ करतो. हाऊ ऑफन डू यू रीड बुक्स. दुसरं आहे बघा. हाऊ ऑफन डू यू रीड बुक्स. क्वेश्चन मार्क आहे. हाऊ ऑफन डू यू रीड बुक्स. किती वेळा पुस्तक वाचतो. हाऊ ऑफन. हाऊ ऑफन डू यू वॉच टीव्ही. तिसरं. हाऊ ऑफन डू यू वॉच टीव्ही. टीव्ही म्हणजे काय? टेलिव्हिजन. TLEVISION टेलिव्हिजन. दूरदर्शन. किती वेळा दूरदर्शन बघतोस. हाऊ ऑफन डू यू वॉच टीव्ही. किती वेळा दूरदर्शन बघतोस. हाऊ ऑफन डू यू गो टू द टेम्पल. हाऊ ऑफन डू यू गो टू द टेम्पल. हाऊ ऑफन. आता टी कॅपिटल मंदिर आहे म्हणून टी कॅपिटल काढलं तरी चालतं. TEMPLE टेम्पल. हाऊ ऑफन डू यू गो टू द टेम्पल. हाऊ ऑफन डू यू गो टू द टेम्पल. किती वेळा मंदिरात जातो असं म्हणतो ना. हाऊ ऑफन डू यू गो टू द टेम्पल. अरे किती वेळा मंदिरात जातो तू. हाऊ ऑफन डू यू स्पीक इंग्लिश. पाचवं बघा. हाऊ ऑफन डू यू स्पीक इंग्लिश.
स्पीक इंग्लिश. किती वेळा इंग्लिश बोलतो? हाऊ ऑफन डू यू स्पीक इंग्लिश? हाऊ ऑफन डू यू स्पीक इंग्लिश? हाऊ ऑफन डू यू मीट युअर फ्रेंड्स? 6. How often do you meet your friends? Meet your friends. How often do you meet your friends? Question mark. प्रत्येकाला हाऊ ऑफन डू यू म्हटलंय म्हणजे क्वेश्चन आहे. प्रत्येकाला प्रश्नचिन्ह नाही का? मग आता एक होमवर्क म्हणून करा. तू किती वेळा घर साफ करतेस? तू किती वेळा घर साफ करतेस पहिला. 8वा घ्या. तू किती वेळा शाळेत जातोस? तू किती वेळा शाळेत जातोस? मग पहिलं तुम्हाला तर माहिती हाऊ ऑफन डू यू ते येणारच. किती वेळा शाळेत जातो? काही शाळेत जाणे म्हणजे गो टू द स्कूल. आणि किती वेळा घर सफाई करतो? हाऊ ऑफन डू यू. अरे काय सफाईला काय क्लीन आणि हाऊस क्लीन द हाऊस आहे की नाही. होमवर्क 2 मार्कासाठी मित्र. हाऊ ऑफनचा प्रत्येकाला प्रश्न येत असतो. असे जवळजवळ 6 प्रकार आहे. त्याच्यातला हा दुसरा प्रकार झाला. आता ऑलवेजचा झाला, ऑफनचा झाला, ॲज सून ॲजचा झाला, नो सूनर दॅनचा झाला नाही का. फॉर, फ्रॉम आणि ऑफ ते पण झालं. इन, ऑन, ॲट द स्टेशन, ॲट होम, ॲट 6 o'clock है कि नहीं. ॲट, इन द विलेज, इन द युनिव्हर्सिटी, इन द कार है की नाही. इन ते पण देणारे परत. थोडंसं विसर पडतो पण देणारे. जवळजवळ 10 ते 12 आहेत. प्रश्नपत्रिकेतले येणारे अनसीन पॅसेज मधलेच असतात. ओके, स्टडी गो ऑन, हार्ड वर्क, हार्ड स्टडी अँड एन्जॉय लाईफ मित्र हो.